अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये विखे आणि कोल्हे यांच्यामधील संघर्ष हा पिढ्यानपिढ्या चालत आला आहे आणि नुकतंच आता 28 एप्रिल रोजी भाजपनं विधान परिषदेसाठी विवेक कोल्हे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्यात। तब्बल 10 वर्षांनंतर कोल्हे कुटुंबामधील सदस्याला विधिमंडळामध्ये मिळालेली ही मोठी संधी आहे। 2024 मध्ये स्नेहलता कोल्हे आमदार झाल्या होत्या। 2019 आणि 2024 मध्ये उमेदवारी हुकल्यानंतर आता विवेक कोल्हे यांच्या रूपानं कोल्हे हे नाव विधिमंडळामध्ये गाजणार आहे। नेमका गेम कसा फिरला पाहूयात। निष्ठेचं आणि संयमाचं फळ हे विवेक कोल्हे यांना मिळालंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोपरगावची जागा ही महायुतीमधील मित्र पक्षाला म्हणजे अजित पवार गटाला सुटली होती। त्यावेळी विवेक कोल्हे यांनी बंडखोरी न करता पक्षाच्या आदेशाचं पालन केलं। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी त्यांना दिलेला त्यावेळचा शब्द पाळला आहे आणि त्यांच्या संयमाचं फळ हे विधान परिषदेच्या रूपानं त्यांना मिळालं आहे। जिल्ह्यामध्ये विखे पाटील यांचं वर्चस्व वाढतंय, त्यामुळे भविष्यात भाजपसाठी ही डोकेदुखी ठरू शकते असा एक मतप्रवाह होता। तर इकडे विवेक कोल्हे यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विखे पाटील यांच्या पॅनलचा पराभव करून आपली ताकद आधीच सिद्ध केली होती। त्यामुळे त्यांना विधान परिषदेवरती पाठवून भाजपनं विखेंच्या विरोधामध्ये एक आक्रमक आणि आजी आमदार म्हणून एक तोडीस तोड असं नेतृत्व उभं केलंय। विवेक कोल्हे हे फक्त स्थानिक नेते नसून त्यांचे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध आहेत। कोपरगावमधील त्यांच्या सीएनजी प्रकल्पाचं कौतुक हे खुद्द गृहमंत्र्यांनी देखील केलं होतं। मराठा समाजाचे प्रतिनिधित्व आणि एक अभ्यासू असं तरुण नेतृत्व म्हणून भाजपनं त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी सोपवली आहे। विवेक कोल्हे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। त्यामुळे आता ही निवड विखे पाटील यांच्या वर्चस्वाला पक्षांतर्गतच देण्यात आलेला एक मोठा चेकमेट मानला जातोय। राजकारणामध्ये रोजच नवीन आणि वेगवेगळी समीकरणं पुढे येत आहेत। विवेक कोल्हे यांच्या या एंट्रीमुळे अहिल्यानगरमधील विखे पॅटर्नला भाजपनंच कोल्हे पॅटर्ननं उत्तर दिलंय। त्यामुळे आता जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक नवा अध्याय सुरू झालाय असंच काहीसं चित्र दिसतंय।